हाय हॅलो नमस्कार सखी. प्रत्येक आईबाबांसाठी आपलं बाळ हे जगातील सगळ्यात छान आणि जवळची व्यक्ती असतं. आपल्या बाळाचं सगळं छान व्हावं, बाळांनी उत्तम नागरिक बनावं, आयुष्यात छान यशस्वी व्हावं, आपल्या बाळाला चांगले संस्कार मिळावे, आपल्या बाळाचे विचार अगदी उत्तम राहावे असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल सविस्तर माहिती पाहूया. छोट्या मोठ्या पॅरेंटिंग टिप्स पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण व्हिडिओच्या मध्ये मी भरपूर अशी उपयुक्त माहिती सांगणार आहे. असेच उपयुक्त व्हिडिओ सखी या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा. मुलं किती पटापट मोठे होतात, वेळ भरकन निघून जातो. मुलांच्या आयुष्यातील जेमतेम 10-12 वर्ष पालक म्हणून आपल्या हातात असतात. मोठी झालं की मुलांचे स्वतःचे विचार, भावना, मतं तयार होतात. स्वतंत्र अस्तित्व जाणवायला लागतं. आपल्यापेक्षा मित्र जवळचे वाटतात. शिक्षणाच्या निमित्तानं मुलं दूरदेशी निघून जातात आणि मुलांशी आपला सहवास कमी कमी होत जातो. त्यामुळे मुलं जोपर्यंत आपल्यासोबत आहेत तोपर्यंत त्यांच्या विचारांमध्ये आणि संस्कारांमध्ये आपण बदल घडवू शकतो. आता आपल्याकडे खूप वेळ असतो, पण जसं अत्तराच्या बाटलीचं झाकण उडून खाली पडलं की सर्वत्र सुगंध दरवळत राहतो, तशा मुलांच्या बालपणीच्या आठवणी सुगंध मनाभोवती पिंगा घालत राहतो. आपल्या हातातून मुलं निसटून जातात, उरतात त्या फक्त आठवणी. मुलांबरोबर कुठल्याही कारणाशिवाय फिरायला जाणं, गप्पा मारणं, समुद्रावरील वाळूत किल्ले करणं, मासे पकडणं, रानवाटात उडवणं, किल्ले पाहणं, स्वयंपाक करणं, मुलात मूल होऊन खेळणं खरंच खूप आनंद देणारं, समाधान देणारं, आणि या समाधानाला कुठलंही कारण किंवा पैसाही लागत नाही. आपला बाबा आपल्यासोबत आहे तर मुलांना जगाशी लढण्याची हिंमत येते. आईने मायेने बोललं तर जगावर विश्वास बसतो. आणि तुम्ही मुलांबरोबर असताना तेव्हा अजिबात काळजी नसते. मुलं रिलॅक्स असतात, खुश असतात, समाधानी असतात. कुटुंब परिपूर्ण असण्याची भावना येते. नातेसंबंधात एक घट्ट बंध तयार होतो. एकी राहते. बाहेरच्या गोष्टी मानसिक फूट पाडू शकत नाहीत. जी मुलं अधिक काळ आपल्या पालकांबरोबर घालवू शकतात ती सहसा मोठेपणी मोहाला बळी पडत नाहीत. त्यांनी आपल्या आईवडिलांचे कष्ट, त्याग, मूल्य जवळून पाहिलेली, अनुभवली असतात. त्यामुळे मुलांना त्या गोष्टीचं मोल ठाऊक असतं. खरं सांगा बरं मनापासून, तुमच्या मांडीवर बसून, कडेवर बसून, हाताचं बोट धरून जग पाहणं, समजून घेण्याचा अधिकार आपल्या मुलांना आहे ना? द्याल ना हा आनंद? कर्तव्य म्हणून नाही तर प्रेम म्हणून, वात्सल्य म्हणून, आनंद म्हणून करायला हवा. वेळ मुठीतून निष्ठत जाण्याआधी त्याला मौल्यवान बनवा. त्या आठवणींचा सुंदर दागिना घडवा. आपल्या मनात मन जाणवेल. मुलाच्या हाताची मिठी गळ्यात घालणाऱ्या इतर कुठल्याही दागिन्यांपासून खूप जास्त अनमोल असेल. मुलांना त्यांचे प्रश्न स्वतः सोडवू द्या. अपयश ग्रेसफुली हाताळायला शिकवा. मुलांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी बोलायला हवं हे सांगा. प्रत्येक गोष्ट दुरुस्त, नीट, परफेक्ट करण्याच्या भानगडीत कधीच पडू नका. वयानुरूप निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही मुलांना द्या. म्हणजे बघा, मुलं कशी स्वतंत्र आणि उच्च विचारांची बनतील. त्यांना चांगलं किंवा वाईट या गोष्टींची जाणीव स्वतः विचार करण्यातून येईल. अयोग्य असल्यास नाही म्हणत अपराधीपणाची भावना नको. तणावात्मक परिस्थितीत शांत राहण्याची सवय करा. क्षमा मागायला शिकवा. क्षमा करायलाही शिकवा. स्वतःकरिता बाउंड्री सेट करायच्या, मर्यादा आखायच्या ते मुलांना दाखवा. मुलांच्या प्रयत्नांचंही कौतुक करा, नुसतं यशाचंच नको. मुलांना त्यांनी वागलेल्या, केलेल्या गोष्टींचे परिणामही भोगू द्या. त्यांचं आयुष्य अति धावपळीचं किंवा खूप बिझी करून त्यांना लहानपणापासूनच कुठल्या गोष्टींमध्ये जास्त अडकून ठेवू नका. मुलांना नवीन गोष्टी करून पाहण्याचा प्रयत्न करायला प्रोत्साहन द्या. इतरांशी मुलांची सारखी तुलना करू नका. नियम पाळताना त्यात सातत्य ठेवा. मुलांची शक्तिस्थानं ओळखण्यात मुलांना मदत करा. जेव्हा गरज असेल तेव्हा मदत मागायची असते हे मुलांना शिकवा. कधी कधी रडूही येऊ शकतं आणि रडायलाही हरकत नाही हे मुलांना दाखवा. मन निरोगी आणि प्रसन्न ठेवायचं असेल तर भावना व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. या गोष्टी लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजवा. मुलांना घरच्या काही जबाबदाऱ्या द्या. मुलांच्या मतांचा आदराने विचार करा. मुलांच्या मतांना महत्त्व द्या.
वेळेला महत्त्व देणं, तिचं व्यवस्थापन करायला मुलांना शिकवा. पडेल झडेल तरी काही हरकत नाही, फक्त सुरक्षिततेकडे लक्ष असणं गरजेचं आहे. नकारात्मक पद्धतीने त्यांना लेबलिंग करून नका. जजमेंटल न होता, निष्कर्ष काढून मोकळं न होता मुलांचं म्हणणं ऐका. तुम्ही जर मुलांचं ऐकून घेत नसाल तर मुलं तुम्हाला सांगणं बंद करतील. एखाद्याने आपलं कौतुक केलं, आपल्याला कॉम्प्लिमेंट दिली तर ती हसतमुखाने कशी स्वीकारायची ते मुलांना सांगा. मुलांना क्रिएटिव्ह काम करण्यासाठी घरात जागा तयार करायला हवी. स्वतःची काळजी किंवा बेसिक सेल्फ केअर घ्यायला हवी हे मुलांना समजून सांगा आणि शिकवा. मुलांची प्रगती जरूर साजरी करा, पण सारखं परफेक्शनच्या मागे लागू नका. गोष्टींमध्ये सातत्य असणं किती महत्त्वाचं आहे हे मुलांना लहानपणापासूनच सवय लावा. जजमेंटल न होता, निष्कर्ष काढून मोकळं न होता मुलांचं म्हणणं शांतपणे ऐका. स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिकवा, प्रोत्साहन द्या. प्रश्न सोडवण्याचं त्यांना शिक्षण द्या. प्रॉब्लेम आला तरी तो कसा सोडवायचा हे मुलांना सांगा. कोणी टीका केली, आपल्याला वाईट म्हटलं, नावं ठेवली तर त्या क्रिटिझमला कसं हँडल करायचं ते मुलांना शिकवा. लोकांशी प्रेमाने कसं वागायचं हे कृतीतून दाखवा. वेळ, यश, अपयश येत राहील, जात राहील, परंतु या परिस्थितीतही स्वतः कसं स्टेबल राहायचं, जमिनीवर राहायचं या गोष्टींची सवय लहानपणापासूनच मुलांना लावा. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सखी या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिला.